एके दिवशी संध्याकाळी त्यांनी मला रिहर्सलला बोलवलं. माझ्यासमोर असं स्क्रिप्ट टाकलं. म्हणले, घे चांडाळणे, तुझं मन बसलं होतं ना, मला तुझ्यासारखी कुठली मुलगी मिळत नाहीये. आणि मला इतकं छान वाटलं. आणि मी अभिनेत्रीचे 250 प्रयोग केले आणि डॅडी आय लव्ह यूचे 300 प्रयोग. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मुळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आले लवकरच नुकतीच जी आत्ता मालिका सुरू झालेली आहे मोहिनी कलर्स मराठीवरील, त्या मालिकेच्या सेटवरती. आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सोनाली नाईक. हाय ताई. हॅलो. कशी आहेस? छान. कसं चालू आहे? आणि शूट मस्त, चहा वगैरे झालास? हो, मी ऍक्च्युली माझा सकाळी एकच चहा असतो, त्यामुळे मी एकच दिवसभर चहा पित नाही. हो, पण हां, शूटिंगला मज्जा येते. टीम छान आहे, युनिट छान आहे, त्यामुळं एक टीम छान असली की मज्जा येते. हसत खेळत छान काम होतं, त्यामुळे आय एम एन्जॉयिंग इट. क्या बात आहे. आणि सेटवरती आलेल्याच मला इतकं मस्त वाटलं. एक तर सगळेजण छान चहा पित होते आणि गप्पा मिळून मिसळून काम करत होते. आणि मला आत्ता शंतनू दादांकडून सुद्धा कळलं की सेटवरती तुमची सगळी टीम एकत्र असते कायम, म्हणजे अगदीच, इतके हो. मिळून मिसळून राहतात. हो. मला वाटतं असं फार क्वचित ठिकाणी होतं आणि ते खूप जास्त मॅटर करतं काम करताना, है ना? नाही, प्रश्नच नाही. तरी मी हल्ली गेले 2 दिवसच डबा मी माझ्या रूममध्ये मी एकटी जेवायला लागले, कारण मला लक्षात आलं की गेले कित्येक महिने मी खूप मेहनत घेऊन मी माझं वजन कमी केलंय. ते एकत्र जेवायला लागल्यापासून वाढायला लागलंय माझं. कारण खाणं मग हिनं हे आणलंय, तिनं ते आणलंय, करून खा. म्हणलं नाही, खूप मेहनत घेतलेली आहे, कमी करायला वाढायला असं वाढतं. म्हणून मी आता दोन दिवस झाले मी रूममध्ये एकटी जेवते. हो, हे पण एक खूप असं ना की कलाकार म्हटल्यानंतर खूप गोष्टी फॉलो कराव्या लागतात. हो, खूप म्हणजे प्रयत्न करते कारण मी, कारण गेली कित्येक वर्ष खूप दुर्लक्ष झालं. पण आता वय म्हण किंवा एकूणच असं वाटतं की थोडं स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे, थोडं एक्स्ट्रा. त्या मानसिकतेत सध्या मी आहे, त्यामुळे नाही, पण तू छान दिसतेस ताई. थँक्यू. बरं, मला आता मालिकेबद्दलच विचारायचं. एक तर मला वाटतं 10 वर्षानंतर मराठीमध्ये छान म्हणजे हो. मराठी मालिकेसाठी. मालिकेमध्ये 10 वर्षानंतर कमबॅक, आणि त्यात इतकी छान भूमिका, त्यात कलर्स मराठी, सगळ्याच गोष्टी छान जुळून आलेल्या आहेत. हो. पुन्हा एकदा आपल्याच घरी आल्यानंतर माहेरीच आलीच म्हणायला पाहिजे. अगदीच माहेरपणाला आली आहे मी, Yes. पण इथे मी कायमची राहणार आहे. माहेरपणाला येऊन लवकर सासरी जाईन असं नाहीये. हो, निश्चितच छान वाटतंय. माझं खूप छान वेलकम झालंय. माझा रोल आवडतोय, माझं काम आवडतंय आणि एवढा कौतुकाचा वर्षाव होतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय. फक्त एवढंच की प्रेशर पण वाटतं, कारण ॲक्टर म्हणून पण आणखीन आणि एक वैयक्तिक असं म्हणून पण ते एक आपल्याला मला एक ते प्रेशर वाटायला लागलं की मला असं वाटतं की ती जबाबदारी आता माझी वाढली आहे. की आत्तापर्यंत देवाच्या दयेनं खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स मला मिळत गेले, अगदी प्रपंच महाश्वेतापासून मोहिनीपर्यंत. आणि त्यामुळे मला माहिती आहे, आय एम गॉड्स फेवरेट चाइल्ड. तर त्यामुळे मला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. तर तसं आत्ताही हा प्रोजेक्ट चांगला मिळाला आहे, तर मला खरे उतरणं असं म्हणतो ना आपण, तसं मी केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे ती जबाबदारी माझी वाढली आहे डेफिनेटली. आणि मी माझ्या बाजूनं पूर्ण प्रयत्न करते की मी ते लोकांना अधिकाधिक अजूनही शालिनी कशी आवडेल, शोमध्ये ती कशी प्रेझेंटेबल होईल, ह्याचा मी नक्कीच विचार करते. किती छान आहे. आता प्रपंचाचा उल्लेख झाला. प्रपंचाच्या वेळेस सिलेक्शन कसं झालेलं? कारण का आत्ताचा काळ सोशल मीडिया आणि कॉन्टॅक्ट बरोबर. असतात, आणि हो. एक नाव आपलं एक ओळख झाल्यानंतर समोरून फोन इझिली येतो. पण तेव्हा सोशल मीडिया नव्हतं आणि त्यावेळेस ऑडिशन्सची पद्धत सुद्धा खूप वेगळी असणार नक्कीच. तर नाही, मला आठवतच नाही की पूर्वी मी कधी ऑडिशन देऊन माझं कास्टिंग झालंय. नाटक करत होते, त्यामुळे नाटक बघून बघून अगदी मी पहिला माझा जो शो होता नया जमाना हिंदी झी TV साठी, तोही आमचे डिरेक्टर जे होते ते नाटक बघायला आले होते माझं. ओके. बहुतेक त्यावेळेला मी डॅडी आय लव्ह यू करत होते विनय आपटेन बरोबर. ते नाटक बघायला आले होते, आणि नाही त्याच्या आधीचं राहिले दूर घर माझे. ते नाटक बघून मला ते काम मिळालं. प्रकाश झांची मुंगेरी की बहीण अवरंगी लाल, त्याच्यामध्ये विनय सर पण होते. त्यामुळं आमचं नाटक डॅडी आय लव्ह यू बघायला प्रकाश झा आले होते. त्यामुळे त्यांच्या शोमध्ये ऑफकोर्स विनय सरांना त्यांनी कास्ट केलं होतं म्हणूनच ते नाटक बघायला आले होते, पण मग त्यांनी मला कास्ट केलं त्याच्यामध्ये. त्यामुळे मला स्ट्रगल म्हण किंवा ऑडिशन्स देऊन हे आता गेल्या काही वर्षात जो टेलिव्हिजन इंडस्ट्रीला जो बूम आला आहे, त्याच्यात मी हे फेस केलं आणि करते. पण तो काळ तसा नव्हताच. त्यामुळे प्रतिमाताईन मला आठवत नाही कसं डायरेक्ट फोन आला, बोलणं झालं. कारण त्यावेळेला मी रसिका जोशी होती ना त्याच्यात, आम्ही एकत्र राहायचो अंधेरीच्या एका सोसायटीमध्ये.
तर तेव्हा आम्ही एकत्र राहायचो. मग तिची प्रतिमा ताईंशी ओळख होती. आता मला एक्झॅक्ट आठवत नाही कसं काय ते, पण ऑडिशन कधी झाली नव्हती. नाही. आता रसिका मॅमचा उल्लेख केला, विनय सरांचा उल्लेख केला. मला ऐकताना इतकं छान वाटलं की इंडस्ट्रीमधले 2 कमाल कलाकार दिग्गज. हो, ज्यांच्याबरोबर खरंच. दिग्गज ज्यांच्याबरोबर तुला काम करायचा अनुभव मिळालेला आहे आणि ती संधी मिळाली आहे. मला थोडंसं आवडेल त्यांच्याबद्दल अगदी नक्कीच. ऐकायला. रसिका बरोबर तर आम्ही जवळजवळ 2 वर्ष आम्ही एकत्र राहत होतो. म्हणजे साधी गंमत सांगते तुला, 3,000 रुपये भाडं ते आम्हाला इंडिव्हिज्युअली परवडत नव्हतं, म्हणून आम्ही 5 जणी राहायचो. कारण त्या काळात ते 3,000 रुपये म्हणजे खूप खूप होते. होते. माझ्या पहिल्या नाटकाला मला 150 रुपये नाईट मिळायची फक्त. एनिवे, तर आम्ही इतकी धमाल केली मी आणि रसिकाने. बऱ्याचदा असंही व्हायचं की खूप जणी नसायच्या, मग आम्हीच 2घी जणी असायचो. मग रात्रभर गप्पा टप्पा, कारण तिनं विजयाबाईंबरोबर वगैरे काम केलेलं. मग ते जुने विषय, तिचा काही वेगळा अनुभव, तिचा नाटकातला अनुभव, माझा नाटकातला अनुभव. ती पुण्याची, मी साताऱ्याची. असे आमचे विषय इतके. ती पुण्याची नाही राहत, ती गिरगावची होती, पण पुण्याशी तिचा जास्त संबंध आला होता. त्या आठवणी निघून आम्ही रात्रभर हसत राहायचो, गप्पा मारायचो, वेळी यावेळी चहा प्यायचं. भूक लागली काय, मग अगदी लसणाची चटणी आणि ब्रेड असं खाऊन आम्ही रात्र जागवून काढल्यात गप्पा मारण्याच्या नादात. खूप छान दिवस होते ते माझ्यासाठी. खूप मेमोरेबल डेज म्हणतो ना आपण तसे. विनय सरांबरोबर मी 2 नाटकं केली. एक डॅडी आय लव्ह यू, त्याच्यामध्ये त्यांच्या मुलीचाच रोल केला होता, आणि दुसरं अभिनेत्री, जे त्यांनी प्रोड्यूस केलं, डिरेक्ट केलं, जे लिहिलं होतं रसिकाच्या नवऱ्याने, गिरीश जोशी. तर त्याही काळात त्याच्या ह्या अभिनेत्रीच्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र राहत होतो, मी आणि रसिका. मग तेव्हा ती मला म्हणली होती की असं असं एक नाटक आहे, आणि जाम तो रोल, विशाखाचा जो रोल आहे तो तुला तुझ्यासारखाच आहे. मी ती नागपूरसारख्या शहरातून आली आहे मुंबईमध्ये स्ट्रगल करायला. तर पण त्यावेळेला मी डॅडी आय लव्ह यू करत होते. मग विनय सरांना त्यांचं म्हणणं होतं की, मी त्यांना एकदा म्हणलो, मला ना हा रोल करायचा आहे. मला म्हणे, गप्प बस, तू ऑलरेडी माझं नाटक करतेस, तू दुसरं काही करायला लागलीस की माझे 2ही नाटकांचे प्रयोग होणार नाहीत, त्यामुळे अजिबात नाही. मग मीच त्यांना 1-2 मुलींची नावं सांगितली की, पण काय फायनली एके दिवशी संध्याकाळी त्यांनी मला रिहर्सलला बोलवलं. माझ्यासमोर असं स्क्रिप्ट टाकलं. म्हणले, घे चांडाळणे, तुझं मन बसलं होतं ना, मला तुझ्यासारखी कुठली मुलगी मिळत नाहीये. आणि मला इतकं छान वाटलं, आणि मी अभिनेत्रीचे 250 प्रयोग केले आणि डॅडी आय लव्ह यूचे 300 प्रयोग केले. त्यामुळे मला विनय सरांच्या पण खूप छान. आणि राजा माणूस खूप लाड केले त्यांनी माझे. लहान होते त्या काळात, त्यामुळे त्यांनी खूपच पॅम्पर केलं मला, खूप लाड केले. स्मिता ताई, आमचं सगळ्यांचा तो ग्रुपच इतका छान होता की त्यांनी मला खूप, मुळात वयानेही लहान असल्यामुळे त्यांनी मला तसं पण वागणूक दिली. माझ्यासाठी खूप केअरिंग होते आणि खूप प्रेम केलं माझ्यावर. मला भयंकर, म्हणजे विनय सरांची जेव्हा बातमी कळली तेव्हा मी मी मुंबईत नव्हते, मी इतकी ढसा रडले होते. फार म्हणजे राजा माणूस. मला हे ऐकताना किती छान वाटतंय की विनय सर, स्मिताताई आणि रसिका मॅम ह्या सगळ्यांबरोबर काम करायची संधी मिळाली, त्यांचा सहवास लाभला. आणि अनेकदा असं होतं की इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर किंवा व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघतो ना, खूप छान संस्कार, विचारांचे, अभिनयाचे एक रसिका बोललेली ते मला नेहमी आठवतं एक वाक्य, की मी कशी दिसते ह्याच्यापेक्षा ते कॅरेक्टर माझं लवेबल झालं पाहिजे. डझंट मॅटर मी सुंदर आहे का मी नॉर्मल सुमार लुक्सची आहे कशी, माझं कॅरेक्टर ब्युटिफुल झालं पाहिजे. त्यामुळे ते वाक्य मला इतकं माझ्या हृदयात घर केलेलं आहे हे वाक्य, की मी कधीच त्यानंतर मी छान दिसते का हा मी विचार नाही केला. ते कॅरेक्टर छान वाटलं पाहिजे. मी आता काही काळापूर्वी मी एक हिंदी शो करत होते, त्याच्यात डोंबिवलीची डॉन होते मी, एक गुंडे कॅरेक्टर. पण मी विचार नाही केला की मी त्याच्यात छान दिसते काय. मी एखादी ती गुंड वाटली पाहिजे तर ती वाटली पाहिजे, ते कॅरेक्टर सुंदर वाटलं पाहिजे. याचा म्हणजे अशा खूप काय काय वेगळ्या वेगळ्या आठवणी आहेत सगळ्यांच्याच. आता विषय निघाल्यानंतर ते मला मी अशी नॉस्टॅल्जिक झाले एकदम. नाही, पण हे किती छान आहे. म्हणजे असं कायम म्हणतात ना की छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या पण किती लक्षात राहून त्या वेळेला आपल्याला त्या आठवल्या त्या परिस्थितीमध्ये की आपण अजून स्ट्रॉंग बनत जातो. तर मला वाटतं ही त्यातली एक असावी. आणि म्हणून असं म्हणतात नेहमी की दिसणं नाही, असणं जास्त महत्वाचं असतं. खरंय.
किती मस्त. कमिंग बॅक टू द आपण वेगळीकडे गेलो. येस, आता मोहिनी बद्दल बोलूयात आपण. मोहिनी इतकं छान मस्त ट्रॅक चालू आहे मालिकेमध्ये आणि सुरुवातीपासूनच म्हणजे प्रोमो पासून मला एक छान गोष्ट वाटली की सगळ्यांना खूप उत्सुकता तर होतीच, कारण नवीन मालिका येते कलर्स मराठीवर आणि इतक्या छान छान कमेंट्स, इतका छान प्रतिसाद होता लोकांचा. मला तुमच्याकडून ऐकायचं की तुमचं मराठीमध्ये कमबॅक होतं हे कळल्यानंतर तुम्हाला काय काय छान छान प्रतिक्रिया आल्या? हो, मला माझ्या शाळेतल्या ग्रुपवरून खूप वाव. छान आल्या, कारण आमचा ग्रुप आहे. हां. माझी शाळा जी साताऱ्यात शिक्षण झालं माझा जो ग्रुप आहे त्यांचा, की वा वा छान वाटतंय तू मराठीत करतेस आता ते. हां. त्याच्यानंतर माझी आई सगळ्यात जास्त खुश झाली, कारण ती आता वयवर्ष 85. ती फक्त मराठी सिरियल्स बघते आणि एकदा कळत नाही म्हणून ती किमान 2दा तरी बघते, म्हणजे तिला एक एपिसोड अख्खा कळतो. मी मराठी करतेय हे, आणि मे बी बॅक ऑफ द माइंड मराठी करण्यामागचं ते पण एक कारण आहे माझं, की मी आईसाठी मराठी करते. तिला सगळ्यात जास्त खुश ती झाली की तू मराठी सिरियल करते. मग अजूनही तिचा मला फोन येतो की आता अगं, परवाच तिचा आला होता, अगं आता मोहिनी अमरापूरला गेली आहे, तो प्रतापराव तिला बघतो, त्याला कळतं का काय ती मोहिनी त्याची मुलगी आहे? म्हणलं आई तू आता बघ ना पुढे. नाही नाही नाही, तू मला आत्ता आधी सांग बघतो का? म्हणलं नाही बघत. हा मग ठीक आहे. मग आता मला माझं टेन्शन गेलं, मला खूप स्ट्रेस आला होता या गोष्टीचा. इतकी ती एक जेन्युइन प्रेक्षक आहे माझी आई म्हणजे. त्यामुळं आई पण खुश आहे आणि मला एकूणच फीडबॅक माझे नातेवाईक म्हण किंवा माझ्या फॅमिलीतनं, माझे जे काही फॅन्स आहेत त्याच्यात काही नॉन मराठी पण आहेत, कारण बरीच वर्ष हिंदी करते. मग त्यांचं बऱ्याच जणांची रिॲक्शन ही पण आहे की आप मराठी हो? म्हणलं हा मी मराठी आहे. त्यामुळं अशा मिक्स रिॲक्शन्स आहेत. काही जण अजूनही जुने शोज करून अरे नाही आप ये करो वो करो असं करतात, पण शेवटी तेही त्यांचं त्या कॅरेक्टरसाठी असलेलं प्रेम आहे, त्यामुळे तेही छान वाटतं. पण आता मला असं वाटतं की आता मी मराठी करते तर मला प्लीज ऍक्सेप्ट करा. तू तू आमचीच आहेस ताई. आणि तुला माहितीये का, आमच्यासाठी ना ही खरंच म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांच्या वतीने मी सांगू शकते तुला नक्कीच की आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण का आत्ताच्या घडीला तू खूप आधीपासून खरं काम केलंस, पण तू आत्तापर्यंत हिंदीमध्ये काम केलेलं आहेस आणि आत्ताच्या घडीला ना मराठी सोडून दुसऱ्या म्हणजे म्हणतात ना भाषेची कक्षा जशी रुंदावत जाते, तर ते काम करणं आत्ताच्या घडीला इतक्या कॉम्पिटिशनमध्ये हे खूप कठीण आहे आणि तू कंटिन्युअसली सातत्याने ते काम केलेलं आहेस. आणि एक मराठी कलाकार हिंदीमध्ये जाऊन काम करतो, आपलं स्थान प्रस्थापित करतो, ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही असू शकत. हो नाही, निश्चितच. पण मला असं वाटतं की त्यासाठी आपला बेस पक्का असणं फार गरजेचं आहे, जो की मी नाटक केल्यामुळे ना माझा बेस. आणि नाटक माझं पहिलं मला मिळालं तेही त्याच्या आधी मी साताऱ्यात असताना मी नाटक करत होते, एकांकिका. आम्ही स्ट्रीट प्लेस करायचो, हुंडाविरोधी, विज्ञान जागर, असे खूप पथनाट्य केलीत आम्ही. त्यामुळे मुंबईत बेसिकली येतानाच माझा बेस थोडासा पक्का होता. त्याच्यानंतर इथे वामन केंद्रे सरांकडे पहिलं नाटक माझं राहिले दूर घर माझे. त्यांनी अजून नाटक करून ताऊन सुलाखून बाहेर पडून डॅडी आय लव्ह यू, अभिनेत्री, अशी नाटकं केल्यामुळे अजूनही मी 100% परफेक्ट म्हणणार नाही मी, नक्कीच नाही. पण हां, आवाजाची फेक, संवाद कसा म्हणावा, कुठे पॉजेस तुम्ही घेतले पाहिजेत, प्रेग्नंट पॉज म्हणजे काय असतं, कशा पद्धतीनं तुम्ही वर्क केलं पाहिजे, हे सगळं थिएटरचा बेस असल्यामुळे आपल्या नॉलेजमध्ये खूप भर पडते या सगळ्या गोष्टीची. हा मी नक्कीच अनुभव घेतला आता इतक्या वर्षात. 25 वर्ष झाली मला आता. हा अनुभव मी नक्कीच घेतला आणि तो तुम्हाला परिपक्व बनवतो असं मला वाटतं. नाटक कलाकार घडवतो, प्रश्नच नाही. अगदीच. आणि आता मोहिनीच्या निमित्ताने आईच्या भूमिकेत म्हणजे एक काळ जो लीड असं नाही म्हणू शकत, पण नायिकांचा जो काळ असतो तर नायिका टू आईपर्यंतचा आता प्रवास येऊन ठेपलेला आहे. आईच्या भूमिकेमध्ये काम करताना आता काय काही वेगळं असं वाटतंय? नाही, काही सिनियर झाल्यासारखं वाटतं. आणि खऱ्या अर्थानं मी सिनियर आहे सगळेही लहान आहेत माझ्यापेक्षा. त्याच्यामुळे मला काही नाही, ऍक्टिंग हे माझं पॅशन आहे. त्याच्यामुळे मी ते जगणं, आणखीन आपण आपल्या बाजूने 100% कॉन्ट्रीब्यूट करणं, हे माझी जबाबदारी मानते. त्यामुळे मला आता, आणि एकदा खऱ्या आयुष्यात आपण आई झाल्यानंतर काही फरक पडत नाही, कोण आपण काय. पण हां, नुसतीच आई करणं आणि एक वेगळ्या धाटणीची आई करणं, हा फरक आहे डेफिनेटली. कारण बऱ्याचदा असं होतं की मुलीची आई केली की तिला फार महत्त्व नसतं. बऱ्याचशा शोजमध्ये होतं, हिंदीत पण मी ते बघितलंय.
आईला महत्त्व तेवढं मिळत नाही, कारण हिरोईन जशी जाते तसा कॅमेरा फिरतो. टेलिव्हिजन वर्क्स लाईक दिस ओनली. पण इथे तसं नाही आहे. इथे शालिनीचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, तिचं एक पूर्वायुष्य आहे आणि तेही आम्ही चांगल्या पद्धतीने इथे दाखवतात. त्यामुळे मला फ्लॅशबॅकमधली शालिनी करायला मिळते, आत्ताची शालिनी करायला मिळते, तो एज डिफरन्स मला करायला मिळतो. त्यामुळे छान वाटते. एक नुसती आई नाही आहे, तर एक वेगळी आई आहे ही. एक बुजलेली, सोशिक आईच्या बरोबरीनं आत्ताची ती स्ट्रॉंग झालेली आई, अशी पण एक आई आहे की वेळप्रसंगी आपल्या मुलींना फटकवायला ती मागे पुढे बघत नाही. त्यामुळे छान वाटतं मला, एक वेगळी आई करते मी. क्या बात आहे. मला खूप मस्त वाटलं गप्पा मारून. आणि आईचा विषय निघालेला आहे, आत्ता आईबद्दल सांगितलं ताई तू, तर मला आवडेल की जाता जाता एक छान आईसाठीच एक मेसेज द्यायचा असेल तर काय देशील? आईसाठी म्हणजे माझ्या आईसाठी? आईसाठी. अच्छा, माझ्या आईसाठी. माझी आई, आम्ही साताऱ्यात जेव्हा आमचे रिहर्सल्स वगैरे असायचे ना, तेव्हा जॉब करणारे होते, ज्या नाटकाच्या ग्रुपशी मी रिलेटेड होते. संध्याकाळी 7-7:30 नंतर आम्ही रिहर्सल्सला भेटायचो. मग काय रोजचं एक आवाजाचे एक्सरसाइजेस, एखादं इम्प्रोव्हायझेशन्स करायचो. हे अशा पद्धतीनं रोज आमचं एक्सरसाइजेस व्हायचे. त्यावेळेला माझे बाबा, शेवटी अशी ती मागची पिढी आहे. माझे बाबा, त्यांचं नेहमी म्हणणं असायचं, मुलीच्या जातीनं 7:30पर्यंत घरी यावं. त्या पिढीतले होते ना ते, त्यांचे संस्कार ते होते. सातारा एवढंच तेव्हा, आता वाढले, पूर्वी छोटंसं होतं ते, वेळेत घरी येणं. पण माझी आई इतकी स्ट्रॉंग होती पहिल्यापासून, तिला या सगळ्याची हौस. माझी आई पुण्यात शिकलेली, त्यामुळे घरापासून लांब, त्यामुळे इंडिपेंडंट. माझे बाबा पॅम्पर्ड लाईफ जगलेले, साताऱ्यातच शिकलेले. त्यामुळे त्यांचं असं होतं की तू वेळेत घरी ये, घरी इतक्या उशीरपर्यंत, रात्री 2-2-2:30पर्यंत नाही बाहेर थांबायचं. पण माझी आई म्हणायची की आहे तू करतेस ते ठीक आहे, सेफ राहा आणि वेळ, म्हणजे आता एरवी जेव्हा गरज नाही तेव्हा बाहेर भटकायचं. बरोबर. पण माझ्या आईनं नेहमी मला सपोर्ट केला. माझ्या बाबांनी जेव्हा माझं काम बघितलं तेव्हा त्यांना कळलं की नाही आपली मुलगी वेगळी आहे काहीतरी. पण तोपर्यंत माझ्या आईने इतका माझ्यावर विश्वास ठेवला होता की तिनं मला कधीच बेड्या घातल्या नाहीत माझ्या पायात. याचा अर्थ माझ्या बाबांनी घातले असं पण नाही, त्यांची मी खूप लाडाची होते. पण आईनं जास्त फ्रीडम दिला आणि तिची साथ कायम मला राहिली, जी आजपर्यंत आहे. एक काळ असाही आला, थोडं फायनान्शियल स्टॅबिलिटी नव्हती, त्यावेळेला तिनं मला ती फायनान्शियल हेल्प केली. मेंटली मला अजूनही तो एक हे आहे की आई आहे. बाबा नाही आहेत माझे आता, पण आई आहे. कालच माझी आई आता मुंबईतच असते माझ्यापाशी, जवळपास. कालच मी तिला भेटायला गेले होते. तिला पिझ्झा आवडतो, मी पिझ्झा ऑर्डर केली. तिच्या चेहऱ्यावर लहान मुलासारखा आनंद होता. तुला कसं कळलं मला पिझ्झा खावासा वाटत होता? लहान थम्सअप हे पिझ्झा बघितलं की लहान मुलासारखी खुश होती ती. त्यामुळे आता तिचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगायला लागले. पण मेसेज असं काही नाही, काय आईला सांगायचं होतं, आय लव्ह. आईसारखं कोणीच नाही असू शकत. आई शेवटी आईच असते. म्हणजे जास्त पोएटिक बोलता येत नाही मला, पण हा, आई माझ्यासाठी तिनं खूप केलंय आणि आय लव्ह हर. खूप खूप छान वाटलं मला गप्पा मारून. आणि मालिकेबद्दल मी फार मुद्दाम काही विचारलं नाही, कारण का मालिका आत्ता सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मी ज्यावेळेस आता पुन्हा येईन सेटवर, तेव्हा माझ्याकडे अजून विचारायला गोष्टी असतील मालिकेबद्दल. आणि ताई तुझ्याकडे सांगायला खूप गोष्टी असतील. पण मला असं वाटतं कायम की कलाकारापलीकडचा जो माणूस आहे तो प्रेक्षकांपर्यंत कायम पोचला पाहिजे, रादर दॅन त्या फक्त भूमिकेपुरता मर्यादित न राहता. आणि त्यासाठी मी तुला ठरवून काही प्रश्न मालिकेबद्दलचे नाही विचारले, तर आपण नंतर नक्कीच गप्पा मालिकेबद्दल. आणि या मालिकेसाठी आणि पुढच्या सगळ्या मराठीतल्या प्रोजेक्टसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.